नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मत्स्यशेती करायचे किंवा करत असाल पण मनासारखा नफा मिळत नसेल तर ही सिरीज आहे खास तुमच्यासाठी। या सिरीज मध्ये आपण शून्यापासून सुरुवात करून मत्स्यशेतीचे प्रत्येक टप्पे जाणून घेणार आहोत। पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण सरकारी योजनांची माहिती घेतलेली आहे, तो व्हिडिओ जरूर पहा। या व्हिडिओ मध्ये आपण शेततलावाचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत। तळ कुठं करायचं ठरवत असताना जागा ही सकल आणि वर्षभर पाणी पुरणारी असावी। विहीर, कालवा किंवा नाला याचा सहज पाणी उपलब्ध होईल अशी जागा निवडावी। तळ्याची माती ही गाळाची किंवा चिकन माती असावी। 20% चिकन माती ही पाण्याला धरून ठेवते। तळ्याचा आकार 2x1 असावा आणि खोली 2 ते 2.5 मीटर असावी, ज्यानेकरून मासळीला वाढायला जास्तीत जास्त जागा मिळते। जिथे मुरमाड माती आहे त्या ठिकाणी प्लास्टिक पेपर वापरू शकतो। 500 GSM पेक्षा जाड लायनर वापरल्याने टिकाऊपणा वाढतो। तर मित्रांनो, तलावाचे योग्य नियोजन केले तर मत्स्यपालन यशस्वी होणारच। तर पुढील व्हिडिओ मध्ये आम्ही DO, अमोनिया आणि pH याबद्दल माहिती सांगणार आहोत। त्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा।